देवदत्त ठरल्याप्रमाणे 29 तारखेला दुपारी 2:30च्या सुमारास सामानासह घरी आला. गेल्या 8 दिवसात ऑफिस कामात, चार्ज देण्यात, सामान पॅक करण्यात घरचा विचार करण्याची उसंत मिळालीच नव्हती. रात्री उशिरापर्यंत कुणी ना कुणी मित्र येऊन गप्पा मारीत बसलेला असे. थकून झोपी जाई. पडल्या पडल्या झोप लागे. पण आज सगळ्यांचा निरोप घेऊन गाडीत बसला आणि त्याचे विचार सुरू झाले. लग्नानंतर मधुचंद्राच्या 8 दिवसातल्या सतत निकटच्या सहवासात वैशालीच्या स्वभावाची विशिष्ट घडण, तिच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यातले गुणदोष त्याच्या लक्षात आले होते. तिचे विचार आणि आचारही काहीसे अतिरेकी आणि एककल्ली वाटत होते त्याला. पण आता इथे घरात रुळल्यावर हलके हलके ते सौम्य होतील असा त्याने अंदाज केला होता. पण गेल्या आठवड्यातले तिचे वागणे, भडकणे, संतापाच्या भरातली ती बोलणी, धमकी, पण आता तिचे मन शांत झाले असेल. विनीने तिची समजूत घातली असेल. संतापाच्या भरात ती काहीही बोलली असली तरी ती निघून जाण्यास धजणार नाही. तशी ती प्रेमळ आहे. पण प्रवासभर उलट सुलट विचार चालू होते. दाराशी टांगा थांबला तेव्हा त्याचे विचारही थांबले. मनातून तो काहीसा उत्तेजित झाला. रस्त्यावरच्या पायऱ्या चढून झपाझप चौकात आला. दारालगत ओसरीवर पडलेला हरी लगबगीने उठला. पायऱ्या उतरून सामान आणायला गेला. देवदत्त चौकातून पुढे आला. समोर झोपाळ्यावर विनी पुस्तक वाचित बसलेली त्याला घरात शिरताच दिसली होती. तिचा दुपारचा हा रोजचाच कार्यक्रम होता. दुपारची जेवणे आणि कामकाज आटोपल्यावर स्वयंपाकाची बाई निघून गेली की ती झोपाळ्यावर वृत्तपत्रे, पुस्तके वाचित बसे. भाऊसाहेब कोर्टात गेलेले असत. भैयासाहेब आपल्या खोलीत वामकुक्षी करीत पडलेले असत. मालती, नमुताई आता आपापल्या गावी गेल्या होत्या. मंजुषा डबा घेऊन शाळेत जात असे. यावेळी वाडा शांत निवांत असे. त्याला चौकातून येताना पाहताच पुस्तक बाजूला ठेवून ती उठली. तो पायऱ्या चढून ओसरीवर आला तसं तिने म्हटलं, "या." तिच्या स्वरावरून आणि मुद्रेवरून त्याने ओळखले, वैशाली गेली. त्याचं मन खचलं. सभोवार नजर टाकीत त्यानं उगीचच विचारलं, "वैशाली गेली?" "हो, मी चहा टाकते." तो काहीच पुटपुटत झपाझप जिन्याकडे वळला. तो काय म्हणाला ते तिला ऐकू आलं नाही. ती स्वयंपाकघरात गेली. गॅस पेटवला, चहा ठेवला. ती सकाळपासून अस्वस्थ होऊन गेली होती. आता येणाऱ्या सगळ्या प्रसंगांना आपणाला एकटीलाच तोंड द्यायला हवं. वैशाली निघून गेली तो प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला. भैयासाहेबांना घडलेल्या प्रसंगाची कल्पना कुणी दिली नव्हती. त्यांचं सबंध आयुष्य आत्तापर्यंत सुखानं, समाधानानं, शांतपणे गेलं होतं. आणि देवदत्ताच्या लग्नानंतर तर ते फार खुशीत होते. येणाऱ्या जाणाऱ्याजवळ म्हणत, "माझं जीवन आता कृतार्थ झालं. ईश्वराने कसलीही उणीव ठेवली नाही. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आता सुखाने, शांतपणे डोळे मिटायला हरकत नाही." देवदत्तचं लग्न झाल्यावर नवजोडपं मधुचंद्राला गेलं तेव्हा एक दिवस त्यांचे जिवलग बालस्नेही शंभूराव त्यांच्याकडे आले होते. दोघे झोपाळ्यावर गप्पा मारीत बसले होते. भैयासाहेब त्यांना हेच सांगत होते. चहा फराळ चालला होता. "शंभूभैया, देऊचं शेंडेफळाचं लग्न झालं. कृतार्थ झालो. मुली सगळ्या सुस्थळी पडल्या. आपापल्या घरी सुखाने नांदताहेत. मुलगे गुणी निघाले. सुनाही घराची परंपरा, संस्कार पुढे चालवणाऱ्या मिळाल्या. अरे, नोकरीसाठी, कामधंद्यासाठी मुले घरापासून परदेशी, दूरदेशी गेली तरी कुटुंब व्यवस्था मोडता कामा नये. कुटुंबातला जिव्हाळा, लागेबांधे तुटता कामा नयेत. भैयासाहेब, तू म्हणतोस ते खरे आहे. पण काळ आता झपाट्याने बदलतो आहे. मुलगा मिळवता झाला की त्याचे लग्न झाल्यावर तो वेगळे बिराड मांडतो. सवतास उभा करतो.
मुंबई पुण्यासारख्या शहरात बघ. तू म्हणतोस त्या पद्धतीची कुटुंब व्यवस्था ढासळत गेले. जमानाच बदलत चाललाय. आणि मुंबई पुण्याकडे तर ते माझ्या कानी येतं अधूनमधून. पण तुला सांगतो, त्याचा परिणाम चांगला होणार नाही. शंभू भैया, अरे झाड वाढलं गेलं की त्याच्या फांद्या वाढत जाणारच, त्या चौफेर पसरत जाणारच. भैया, डेरेदार वृक्ष हे सृष्टीचं भूषण आहे. फांद्या चौफेर पसरतात, पण मुळं बुंध्याला धरून असतात. त्या तोडल्या की सुकल्या. कुटुंब वृक्षाचं तसंच आहे. दूर जा, पण तुटू नका, नाहीतर जिव्हाळा रे कसा राहायचा. भैया, तू म्हणतोस ते खरं आहे, पण कुटुंब, त्याचा जिव्हाळा, त्यांची एकी टिकवण्याचे काम बायकांचे. चहा फराळाबरोबर चाललेली दोघा वृद्ध मित्रांची चर्चा स्वयंपाकघरात कामात गुंतलेल्या अपर्णाच्या कानी पडत होती. आणि म्हणूनच वैशाली एकाएकी निघून गेल्याचं त्यांना कळलं तर त्यांना आघात बसेल, म्हणून त्यांच्या कानी ही गोष्ट कुणी जाऊ दिली नव्हती. देवदत्त वर निघून गेला. अपर्णानं चहा तयार केला. एका प्लेटमध्ये शंकरपाळी आणि चिवडा ठेवला. चहा गाळून किटली, कब्बशी सगळं साहित्य जेवणाच्या टेबलावर आणून ठेवलं आणि त्याची वाट पाहत राहिली. बराच वेळ झाला तरी तो खाली उतरला नाही, म्हणून ते सगळं ट्रेमध्ये भरून तो ट्रे ती वर घेऊन गेली. कॉटवर एका बाजूला तो डोळ्यावर आडवा हात ठेवून पडला होता. त्याच्याकडे पाहत ती क्षणभर त्याचं लहानपण तिच्या नजरेसमोर तरळून गेलं. तिनं हातातला ट्रे बाजूच्या स्टूलावर ठेवला आणि हाक मारली, भाऊजी. त्याने डोळ्यावरचा हात काढला. त्याचा चेहरा उतरून गेला होता. तिने म्हटलं, उठा भाऊजी, चहा आणलाय. तो उठला. त्याने म्हटले, वर कशाला आणलात? पुन्हा गरम करावा लागू नये म्हणून. आतल्या खोलीत बादली भरून ठेवली आहे, तोंडावर पाणी मारून घ्या. तो तोंड धुवून आला. चहा प्यायला बसला. ती पलीकडच्या खुर्चीवर बसली. त्याने विचारले, वैशाली केव्हा गेली? तुम्ही गेलात त्याच दिवशी सकाळी 9:30 वाजता. त्याने आश्चर्याने विचारले, 9:30 वाजता? एकटी गेली? इथून आपल्या मैत्रिणीकडे गेली. तिथून? कोण मैत्रीण? बाळासाहेब देशपांड्यांची नात कुसुम. ती पुण्याला आपल्या आत्याकडे होती शिकायला. वैशालीच्या कॉलेजमध्ये तिच्याच वर्गात होती. तिच्याबरोबर गेली. विनी, पण तुम्ही मंडळींनी तिला जाऊ कसं दिलं? भाऊजी, जाणाऱ्याला धरून का ठेवता येतं? अन तुम्हीच तिला जा म्हणून सांगितलं ना. तुमची परवानगी तिनं घेतली होती. तो स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावरून क्रोध ओसंडत आहे असं तिला दिसलं. तिने शांतपणे म्हटलं, भाऊजी, नमुवंशनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी म्हटले, तुला माहेरच्या माणसांची आठवण आली असेल तर माझ्याबरोबर चल. पण तिनं ऐकलं नाही. तो पुटपुटला, जाऊ दे तिला, राहू दे तिला माहेरी. तिचं मूर्खासारखं बोलणं. अपर्णा काही बोलली नाही. त्याचा चहा पिऊन झाला तशी ती उठली. ट्रे घेऊन ती खाली निघून गेली. तो बराच वेळ तसाच बसून राहिला. नंतर कपडे करून खाली उतरला. भाऊसाहेब अजून कोर्टातून आले नव्हते. झोपाळा मोकळाच होता. गोरीमा देवळात गेली होती. अपर्णा जेवणघरात काही कामात गुंतली होती. नेहमीप्रमाणे दाराशी थपकून त्याने म्हटले, विनी, मी बाहेर चाललोय. आणि ओसरीच्या पायऱ्या उतरून तो निघून गेला. रात्री जेवणाच्या वेळी तो घरी आला. रोजच्या प्रमाणे तिने जेवायला वाढले. भाऊसाहेब फारसं कधी बोलत नसत. आज तर ते फारसं काहीच बोलले नाहीत. त्याच्या बदली संबंधी 1-2 वाक्य बोलले. भैयासाहेबांनी म्हटले, देऊ, तुझ्या सासऱ्यांचं बरं आहे का आता? सुनेचे पत्र आले होते का तिकडे?
या प्रश्नाने देवदत्ताचा हात एकदम खोळंबला. त्याने भैयासाहेबांकडे गोंधळून पाहिले, विनीकडे पाहिले आणि तो पुटपुटला, हो बरं आहे आता. आता इथंच हजर होणार आहेस का? हो. मग हजर झाल्यावर 2 दिवस रजा घेऊन पुण्याला जा आणि तिला घेऊन ये. अरे, लग्न झाल्यावर मुलीने फार दिवस माहेरी राहू नये. बरं, असं काहीच तो पुटपुटला. जेवण झाल्यावर खाली न थांबता तो वर आपल्या खोलीत गेला. त्याने दिव्याचे बटन दाबले. खोली प्रकाशाने भरून गेली. तो तिथेच उभा राहिला. गेल्या सोमवारी आलो होतो तेव्हा पलीकडे 2 सुटकेसेस होत्या. खुंटीवर तऱ्हेतऱ्हेच्या पर्स व छत्री होती. समोर रॅकवर रंगीबेरंगी साड्यांच्या घड्या होत्या. पलीकडचे ड्रेसिंग टेबल सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तूंनी भरलेलं होतं. आता एकदम सगळं नाहीसं झालं होतं. ती मोकळी खोली नेहमीपेक्षा मोठी आणि भयाण वाटत होती. एखाद्या हॉटेल रूममध्ये आपण उतरलो आहोत असं त्याला वाटलं. त्या खोलीचं घरपण एकदम नाहीसं झालं. त्याच्या मनात पोकळी निर्माण झाली. मन खचलं, एकाकी झालं. तो तसाच थोडा वेळ उभा राहिला. मग हलके हलके कॉटकडे गेला. एका बाजूला पडला. जाता जाता भिंतीवरच्या दिव्याचे बटण बंद करण्याचा धीर त्याला होईना. गारठलेल्या एकाकी मनाला जणू अंधाराची भीती वाटत होती. तो कॉटवर पडला. उघड्या डोळ्याने छताकडे पाहत राहिला. त्याच्या खचलेल्या पोकळ मनातील एकाकीपणाची भावना तीव्र झाली. आतापर्यंत ही खोली कशी भरलेली होती, किती जाग होती, किती उबदार वाटत होतं. आज ही हॉटेलमधल्या खोलीसारखी वाटते आहे. कुठेसं वाचलं होतं, स्त्रीमुळे घराला घरपण प्राप्त होतं म्हणून पत्नीला गृहिणी म्हणतात. आपला साखरपुडा होऊन आपण परत ऑफिसमध्ये हजर झालो होतो. सगळ्या सहकारी मित्रांनी आपल्या भोवती गराडा घातला. अभिनंदनाचा वर्षाव केला. देऊ, या रविवारी पार्टी ठरलं? अरे, आता कसली पार्टी? लग्नाचं तुम्हा सगळ्यांना आमंत्रण आहेच की. आम्हाला पार्टी नको, आम्ही तुला देणार आहोत. पार्टी नको, जेवण नको, फक्त चहा फराळ. ठीक आहे, आणि तीही तुझ्या खोलीत. रविवारी सगळे जमले. अरे, फोटो आणलायस? त्यांनी फोटो पाहिला. वाह वाह, मोस्ट ब्युटिफुल, लकी आहेस. बाबूरावने म्हटले. ग्रॅज्युएट आहे ना? हो. सतीशने म्हटले. कालिदासाने वर्णन केल्याप्रमाणे गृहिणी सचिवहा सखी मिथहा प्रिय शिष्या ललितई कलाविधौ या पदाला आता आपल्या सुशिक्षित स्त्रिया पोचल्या आहेत. सतीश BA होता. संस्कृत विषय होता त्याचा, पण त्यात क्लास चुकला आणि कॉमर्स करून बँकेत शिरला. उमेशने म्हटले, ही बिरुदे तर तिने मिळवली आहेतच, शिवाय आता त्या 2 पावले पुढे गेल्या आहेत. 4 भिंतीतला अंधार कोठडीतला मध्यमयुगीन काळ आता संपला आहे. स्त्री आता सर्व प्रकारे स्वतंत्र स्वावलंबी झाली आहे. तात्याने म्हटले, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण त्याबरोबरच मुंबई पुण्यासारख्या शहरात एक नवा धोका निर्माण होऊ पाहतो आहे. तात्या आपल्या सगळ्यात सिनियर आहे, संसारी आहे, गंभीर प्रकृतीचा आणि विचारी आहे. सतीशने म्हटले, कसला धोका? व्यक्ती स्वातंत्र्याच्या ज्या नव्या लाटा येत आहेत. सतीशने मध्येच म्हटले, येऊ देत, पण आपण फार दूर आहोत. आपल्याकडे महेश्वरला नर्मदेचे विशाल घाट आहेत आणि उज्जैनीला क्षिप्रेचा किनारा आहे. कुठे आहे तो किनारा आणि कुठे आहे तो घाट? नको होतं तेच नेमकं वाट्याला आलं. मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याला धक्का लावू देणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे निश्चित काय? त्याचा अर्थ काय? सकाळी अपर्णा स्वयंपाकघरात नित्याची कामे करीत होती, पण तिचं मन बेचैन झालं होतं.
रात्री खालचे सगळे उरकून नेहमीप्रमाणे उशिरा वरती आपल्या खोलीकडे जाताना देवदत्तच्या खोलीकडे तिने पाहिले. आत प्रकाश होता. दिवा जळत होता. असेल, वाचित पडला असेल. पहाटे उठून खाली येताना तिचे लक्ष त्याच्या खोलीकडे गेले. दिवा तसाच जळत होता. म्हणजे रात्रभर हा झोपला नाही. आपण त्याच्या आयुष्याचं नुकसान केलं या विचित्र टोचणीनं तिचं मन व्यथित झालं. ज्याला आपण लहानपणापासून आईच्या मायेने वाढवलं, सुरेंद्र मंजुषेपेक्षाही आपली त्याच्यावर अधिक माया आहे. त्याची विनी ही हाक ऐकू आली नाही तर आपला जीव कासावीस होतो. या पुत्रवत धीराचं आपल्या हातून असं नुकसान व्हावं. प्रभावंसंचं मन या लग्नाला फारसं अनुकूल नव्हतं. त्याचं कारण एकच होतं. त्यांना आपली पुतणी इथे द्यायची होती. तिने भैयासाहेबांना 2-3दा तसं सूचितही केलं होतं. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, प्रभे, अपर्णा मोठी सून आहे. या घरात कोणती मुलगी आणायची हे तिनं ठरवायचं आहे. गोरीमाच्या सल्ल्याने ती ठरवेल. शिवाय देऊला कशा तऱ्हेची बायको हवी ते ती जाणते. तेव्हापासून तिचा आपणावर राग आहे. असू दे, कुटुंबात हे नेहमी असं चालायचंच. कुणाचा राग, कुणाचा लोभ. हाताची 5 बोटे तरी सारखी कुठं असतात. प्रत्येकात गुणदोष असायचेच. देऊ अजून उठला नाही. भाऊसाहेब चहा घेण्यासाठी आज जेवणघरात येऊन बसले होते. नाही, रात्री उशिरा झोपले असणार अन आज काही ऑफिस नाही. उठेनाच सावकाश. वैशाली गेल्याचं त्याला सांगितलंस? हो. ते काही बोलले नाहीत. चहा घेऊन आपल्या ऑफिस दालनात गेले. घड्याळात 8चे ठोके पडले. देवघरातून गोरीमा स्वयंपाकघरात आली. अपर्णानं त्यांच्यापुढं चहाचं फुलपात्र बशी ठेवली. अपर्णे, देऊ अजून उठला नाही का? त्यांना उद्या हजर व्हायचं आहे. उशिरा झोपले असणार. उठतील आता. सुटी असो नसो, सकाळी 6 वाजता उठायची त्याची सवय होती. रात्रभर दिवा जळत होता. रात्रभर तो वाचित होता. पण छताची ट्यूब जळत होती. वरच्या शटरच्या काचेतून ते कळत होतं. म्हणजे की एका विचित्र अभद्र शंकेनं तिला घेरलं. मन चिंती ते वैरी ना चिंती. आणि मायेनं दाटलेलं मन म्हणजे. तेवढ्यात क्लासला जाण्यासाठी मंजुषा तयार होऊन आली. जेवणघराच्या दाराशी डोकावून तिने घाईघाईने म्हटलं, विनी, मी क्लासला चालले ग. विनीने आवंढा गिळला आणि म्हटले, मंजू, जाता जाता तुझ्या काकाला उठवून जा. अजून का बरं उठला नाही? मंजूला उशीर होत होता म्हणून ती पळत गेली. दिवा जळतच होता. बंद दाराला जोराची थाप मारून तिने मोठ्यांदा म्हटले, देऊ काका, उठ रे लवकर. आणि ती पळत खाली उतरली. क्लासला निघून गेली. देवदत्त दचकून जागा झाला. त्याने डोक्यावरचे पांघरूण दूर केले. खोली सूर्यप्रकाशाने भरून गेली होती. आपण कुठं आहोत हे क्षणभर त्याला कळेना. पण कुठच्या तरी गडद अंधारातून एकदम प्रकाशात आलो एवढंच त्याला कळलं. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने सभोवार पाहिलं. आपण आपल्या खोलीत कॉटवर आहोत. तो तसाच पडून राहिला. म्हणजे आपणाला ते स्वप्नच पडलं. स्वप्नच होतं. पण केवढं भयानक स्वप्न. कॉलेज मित्रांबरोबर आपण मंडुगडला ट्रीपला गेलो होतो. तिथे खूप हिंडलो. हिंडता कसे कोण जाणे वाट चुकलो. गर्द झाडीत सापडलो. पाऊलवाट शोधीत निघालो. जिकडे तिकडे दाट काटेरी जाड्या आणि मोठमोठाले प्रचंड वृक्ष. सूर्यप्रकाशही पोचत नव्हता. बाहेर पडायला पाऊलवाट कुठे दिसते का म्हणून इकडे तिकडे नजर फिरवीत होतो. तेवढ्यात समोरून ती जाळी तुडवीत एक काळा कुळकुळीत धिप्पाड भिल्ल हातात तीर कमठा घेऊन आपल्या दिशेने येत होता. आपणावर त्याची नजर पडताच त्याने दात विचकले. हुप्प्या वानराने विचकावे तसे. सावजावर झडप घालायला वाघाने दबत दबत यावे
तसा तो येत होता. केवढा भयानक आणि क्रूर वाटत होता. आपण भेदरून गेलो. आता यातून आपली सुटका नाही. तो आपणाला पकडणार आणि काय करणार? या जंगलातले हे रानटी लोक नरमांस भक्षक आहेत. पळून जायला कुठेही मार्ग नव्हता. तो दबत दबत एक एक पाऊल टाकीत पुढे येत होता. यातून आपली आता सुटका नाही हे कळलं. क्षणात घर आठवलं. आपली माणसं आठवली. भैयासाहेब, भाऊसाहेब, विनी. अक्षरशः रडू कोसळलं. डोळे गच्च मिटून घेतले. तेवढ्यात मागून कुणीतरी आपणाला मागे खेचले. बकोटाला धरून ओढीत उजव्या बाजूला नेलं. तो रानटी पशु येत होता त्याच दिशेने. कोण कुठे नेतय याची आपणाला शुद्धच नव्हती. आपण खलास झालो. एकाच्या तावडीतून सुटून दुसऱ्याच्या तावडीत सापडलो एवढीच जाणीव उरली होती. डोळे गच्च मिटलेलेच होते. किती दूर ओढीत नेले कोण जाणे. पण आता दंडावरची पकड सैल झाली. दंड सुटला. मी हलकेच डोळे उघडले. आता काटेरी जाळ्या नव्हत्या, पण सभोवार अफाट जंगल पसरले होते. थोडा प्रकाशही येत होता. दंड मोकळा होताच आपण थरथरत दंड सोडणाऱ्या त्या रानटी शिकाऱ्याकडे पाहिले आणि आश्चर्यचकित झालो. भयाने गच्च मिटून घेतलेले डोळे सुटकेच्या आनंदाने विस्फारित झाले. आपल्यासमोर एक काळसर वर्णाची, गोल चेहऱ्याची, टपोऱ्या डोळ्यांची वनकन्या उभी होती. आपल्या टपोऱ्या, निर्भय, तेजस्वी डोळ्यांनी माझ्याकडे पाहत हसत. नकळत आपणही हसलो. ही आता आपल्याला मारणार नाही हे निश्चित. आपण म्हटले, मी वाट चुकलो. हा हा असा आवाज करीत तिने हाताने दर्शवले तो शिकारी ज्या रस्त्याने पुढे गेला. तिला आपली भाषा समजत नव्हती आणि तिचे बोलणे आपणाला कळत नव्हते. तिने हाताने आपणाला खुणावले, या उजव्या बाजूच्या पाऊलवाटेने असा सरळ पुढे जा, म्हणजे जंगलातून बाहेर पडून मार्गाला लागशील. तिचे आभार कसे मानावेत हे आपणाला कळेना. आपण हात जोडून तिला नमस्कार केला. तेव्हा ती आपणाकडे नुसती बघतच राहिली. तिला नमस्काराचा अर्थ कळला नसावा. तिचे उपकार कोणत्या प्रकारे मानावेत हे आपणाला कळेना. मग आपण तिचे दोन्ही हात धरले आणि ते किंचित हलवून हसलो. मान खाली वाकवली. तुझा मी उपकारी आहे हे दर्शवण्यासाठी. तेवढ्यात देऊ काका, देऊ काका अशी हाक आणि दारावर जोराच्या थापामुळे आपण जागे झालो. केवढं विचित्र स्वप्न. त्यानं सभोवार पाहिलं. आपण आपल्या खोलीत एकटेच आहोत. मंजू भाऊजींना उठवून क्लासला निघून गेली. त्याला बराच वेळ झाला. तरी ते खाली आले नाहीत. मघापासून नको त्या अशुभ शंकेने कातर झालेलं तिचं मन थरथरलं. आपणच वर जावं, बघावं, पण तिचं पाऊल पुढे पडेना. भैयासाहेब रोजच्याप्रमाणे दुसऱ्यांदा चहा घ्यायला झोपाळ्यावर येऊन बसले. हरी बाजारात जाण्यासाठी पिशवी घेऊन आला की त्याच्याबरोबर ते बाहेर पडत. तिने भैयासाहेबांना चहा दिला. हरीला वर पाठवावे का या विचारात ती होती. तेवढ्यात देवदत्त खाली आला. सरळ मागच्या चौकात गेला. ती स्वस्थ झाली. भैयासाहेब चहा पिऊन हरीबरोबर निघून गेले. देवदत्त तोंड धुवून चहासाठी आत येऊन बसला. टेबलावर चहा किटली तयार होती. तिने कपात गरम चहा ओतला आणि त्याच्याकडे नजर टाकली आणि ती आत निघून गेली. तो निमूटपणे चहा पिऊन वर गेला. घरातलं वातावरण निस्तब्ध होतं. जो तो आपापली कामे करीत होता. आपापल्या परी घडलेल्या घटनेचा विचार करीत होता. प्रकरण 7 इथेच संपले. आता आपण प्रकरण 8 वाचायला सुरुवात करणार आहोत. वैशाली पुण्याला येऊन 1 आठवडा झाला. मंगलाबाई आपल्या महिला मंडळ वार्षिकोत्सव समारंभातून नुकत्याच मोकळ्या झाल्या होत्या. वैशाली आल्यापासून गेले 8 दिवस त्यांना क्षणाचीही उसंत नव्हती. सकाळी चहा आंघोळ उरकून लगबगीने त्या बाहेर पडत, त्या रात्री घरी येत.
त्यांचा चहा, खाणे, दुपारचं जेवण बाहेरच होई. वैशालीही बाहेर जेवण घेई. त्यामुळे नाईलाजाने नानांनाही खानावळ गाठावी लागे. त्या दिवशी रविवार होता. त्या उशिरा उठल्या. सावकाशपणे त्यांनी चहा केला. रात्री येताना त्यांनी केक्स आणि चिवडा आणला होता. तिघेही निवांतपणे टेबलावर चहा घ्यायला बसले होते. नानांचे तिकडे फारसे लक्ष नव्हते. त्यांनी वैशालीला म्हटले, वैशाली, अगं इथे आल्यावर तू पोचल्याचं तुझ्या घरी पत्र पाठवलंस का? तिने मान उडवीत बेफिकीरपणे म्हटले, त्यात पत्र काय पाठवायचं? अन सवडच झाली नाही पत्र पाठवायला. तुला येऊन 8 दिवस झाले आणि पत्र पाठवायला सवड मिळाली नाही तुला? सबंध दिवस घराबाहेर असतेस, मैत्रिणींबरोबर भटकत. मंगलाबाईंनी त्यांचे बोलणे मध्येच तोडून हुकमी स्वरात म्हटले, असू दे, भटकू दे. 4 दिवस आले. आपल्या मैत्रिणींना भेटते आहे. वैशालीने म्हटले, मम्मी, तिथे फार होमसिक झाले होते ग. इतकं बोरिंग झालं होतं मला. अगं मम्मा, कसलं ते घर अन माणसं एकदम ऑर्थोडॉक्स. सांगेन मग सगळं तुला. मी आल्यापासून तू महिला मंडळाच्या समारंभात गुंतली होतीस. हो बाई, अगं मी होते म्हणून सगळं व्यवस्थित पार पडलं. आता 1 आठवडा कुठं जाणार नाही. तेवढ्यात रघुअण्णांची बाहेरून हाक ऐकू आली. अहो नाना, आहात का घरात? चहापान आटोपलंच होतं. नाना उठून बाहेर गेले. या रघुअण्णा, बऱ्याच दिवसांनी आलात. रघुअण्णा त्यांच्याकडे पाहून सूचक हसले. आत आले, कोचावर बसले. तिथूनच त्यांनी म्हटलं, काय चाललंय वहिनी? रघुअण्णांचं नाव ऐकताच वैशालीच्या मनात पाल चुकली. रघुअण्णा आता यावेळी कशाला आले? आपली मोठी नणंद कल्याणला आली असणार, म्हणूनच आता यावेळी ते आले असणार. येऊ दे, मी कुणालाही घाबरत नाही. आय डोंट केअर. तिने बेफिकीरपणे मान उडवली आणि उठली. मम्मा, मी जरा सरोजकडे जाऊन येते. तिला टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळाली. दुपारी 2ला ती ड्युटीवर जाईल. आल्यावर मी सावकाश बात घेईन. आणि आई काही प्रत्युत्तर देण्यापूर्वीच ती आपल्या खोलीत निघून गेली. रघुअण्णा नानांच्या ऑफिसच्या गप्पा चालल्या होत्या. रघुअण्णांचे लक्ष अधूनमधून स्वयंपाकघराच्या दाराकडे होते. थोड्या वेळाने मंगलाबाई त्यांच्यासाठी चहा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी म्हटले, आज यावेळी कशी सवड सापडली तुम्हाला? त्यांनी चहाचा ट्रे रघुअण्णांपुढे ठेवला. रघुअण्णांनी म्हटले, वहिनी, रविवार हा आम्हा लोकांना सबंध दिवस सवडीचाच असतो. तुमच्या मंडळाचं गॅदरिंग मोठं मस्त झालं असं माझी पत्नी म्हणत होती. तुम्ही खूप मेहनत घेतलीत. तुमची खूप स्तुती करीत होती. मंगलाबाई खुश झाल्या. उभ्या उभ्या बोलत होत्या त्या खुर्चीवर बसल्या. मी सेक्रेटरी आहे ना. सेक्रेटरीला खूप मेहनत करावी लागते. गेला आठवडाभर मी घरी नव्हतेच. तेवढ्यात वैशाली बाहेर जाण्यासाठी तयार होऊन बैठकीच्या खोलीत आली. दाराकडे जाऊ लागली. तिला पाहताच रघुअण्णांनी आश्चर्य दर्शवित म्हटले, अरे वैशाली, तू केव्हा आलीस इंदूरहून? पायात चपला सरकवीत तिने म्हटले, झाले 5-6 दिवस. तिकडे सगळी ठीक? हो. एकटी आलीस? देवदत्त नाही बरोबर आला? नाही, त्यांना रजा नाही मिळाली. दाराबाहेर पडत तिने म्हटले, मम्मी, मी जाते ग. रघुअण्णांनी म्हटले, वैशाली, थांब, इकडे ये. जाण्याची घाई करू नकोस. मी थोडं काम घेऊन आलोय. कुठचं काम हे वैशाली समजली. रघुअण्णांच्या स्वरातले गांभीर्य जाणवल्यामुळे मंगलाबाईंनी त्यांच्याकडे पाहिले. नाना शांतपणे बसले होते. वैशाली विचार करीत क्षणभर तिथेच उभी राहिली. असंच पुढे निघून जावं असा विचार तिच्या मनात आला. रघुअण्णांनी म्हटले, इकडे ये. ती मागे फिरली.
काय आहे? कसलं काम? बैस इथं, सांगतो. ते सांगण्यासाठीच इथं आलो आहे. मंगलाबाईंनी रघुअण्णांना प्रश्न केला. काय? प्रकार काय आहे? त्यांनी मंगलाबाईंच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून वैशालीला म्हटले, तू सासरच्या लोकांचं न ऐकता इकडे निघून आलीस ना? हो, आले. मला तिकडं राहणं अगदी अनबेरेबल झालं म्हणून निघून आले. मंगलाबाईंनी घाबरून विचारलं, अनबेअरेबल? असह्य? म्हणजे म्हणजे झालं तरी काय? वैशालीने घडलेलं सगळं सांगून टाकलं. सांगता सांगता तिचा आवाज चढला. तिने रघुअण्णांना म्हटले, मी हे मुळीच सहन करणार नाही. माझी अट पूर्ण झाल्याशिवाय मी तिकडे जाणार नाही. नानांनी म्हटले, वैशाली, अगं लग्न होऊन अजून महिनाही झाला नाही, तोच तू नवऱ्याला गावातच वेगळं बिऱ्हाड करायला सांगतेस? मंगलाबाईंनी नवऱ्याचे बोलणे मध्येच तोडून म्हटले, तुम्ही जरा गप्प बसा. तुम्हाला काहीही कळत नाही. नानांच्या घरी मंगलाबाईंचं वर्चस्व आहे हे त्यांच्याशी परिचित असलेल्या सगळ्यांना माहीत होते. शेजारी पाजारी तर मंगलाबाई ख्यातनाम होत्या. जबरदस्त बाई आहे, बिचारे नाना. सुरुवातीला वादावादी होई, पण पुढे नानाने नमते धोरण स्वीकारले. पण दोन्ही मुलांनी आईच्या वर्चस्वाला कंटाळून एकाने बदली करून घेतली, दुसऱ्याने गावातच वेगळे बिऱ्हाड केले. मंगलाबाईंनी रघुअण्णांना म्हटले, यात वैशालीची काय चूक आहे? लग्न झाल्यावर आपल्या इच्छेप्रमाणे घर मांडावं, संसार सजवावा, मनाप्रमाणे मनमोकळेपणे हिंडावं, फिरावं, हौसमौस करावी असं तरुणांना वाटणारच. सासू सासरा, नणंदा, दीर जावा यांची मने सांभाळीत त्यांची गुलामगिरी करण्याचा काळ आता गेला. माझ्या मुलाने लग्न केल्याबरोबर इथे गावातच वेगळे बिऱ्हाड केले. मी मुळीच विरोध केला नाही. आमच्या घरचं वातावरण सुधारलेलं आहे. स्त्रीला व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे असं मानणारे आम्ही आहोत. आमच्या महिला मंडळात याच विषयाला आम्ही प्राधान्य देतो, व्याख्याने करतो, चर्चा ठेवतो. वहिनी, तुमचं तत्व मला मान्य आहे, पण व्यवहारात केवळ तत्वावर बोट ठेवून चालत नाही. साधक बाधक विचार करावा लागतो. सासरच्या कुटुंबातल्या लोकांचं वागणं, स्वभाव पाहावे लागतात. हे कुटुंब फार सज्जन आहे, संस्कारी आहे. असेल, पण मी माझ्या मुलीचं सुख बघते. ती माणसे फार सज्जन असतील, भली असतील, पण माझ्या मुलीला तिथं तिच्या मनाप्रमाणे स्वातंत्र्य मिळत नसेल तर त्या लोकांच्या भलेपणाचा काय उपयोग? वहिनी, तुम्हाला हे स्थळ मी सुचवले तेव्हा या घराची, माणसांची पूर्ण कल्पना दिली होती. नाही कोण म्हणतंय, दिली होती. पण मुलगा परगावी नोकरीला आहे, तेव्हा लग्न झाल्यावर मुलगी आपला स्वतंत्र संसार मांडील ही गोष्ट आम्ही गृहीत धरली होती. कुणीही गृहीत धरली असती. वैशालीने मध्येच म्हटले, अजूनही मी सांगते, त्यांनी आपली बदली रद्द करून घ्यावी. पण ते होणार नाही. त्यांनी तसं स्पष्ट सांगितलंय. ते स्वभावाने हट्टी आहेत, दुराग्रही आहेत, डॉमिनेटिंग आहेत. पण मी कुणाचंही कधी डॉमिनेटिंग सहन करणार नाही. मंगलाबाईंनी म्हटले, अशा दुराग्रही नवऱ्याचं डॉमिनेशन ही कसं सहन करील? नाना स्वस्थ बसून ऐकत होते. त्यांनी हलकेच मध्येच म्हटले, रघुअण्णा, कुठच्याही संसारात डॉमिनेशन फार वाईट. रघुअण्णा हसले. मंगलाबाईंनी चिडून म्हटले, तुम्ही गप्प बसा. रघुअण्णांनी म्हटले, वहिनी, आता ही चर्चा राहू दे. मी मध्यस्थी केली म्हणून यात मला पडणे भाग आहे. तिचं नुकसान होऊ नये. ती अननुभवी आहे, पोरकट आहे. तुम्ही तर तिची आई आहातच, शिवाय सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळाच्या एक जबाबदार पदाधिकारी आहात. तुमच्या मुलीच्या कल्याणाचा मार्ग तुम्हीच सुचवा. मंगलाबाई तशा धोरणी होत्या. शिवाय आपण खूप शहाणे आहोत असा त्यांना अभिमान होता. त्यांनी म्हटले,
यात नवीन मार्ग काय सुचवायचा? बदली रद्द करून घेणे, अगर वेगळे बिराड करणे याशिवाय तिसरा पर्याय नाही. तुम्हीच जर असे अडेल तट्टूपणाचे धोरण स्वीकारलेत. नाना स्वस्थ बसून ऐकत होते, पण त्यांना आता राहावेना. त्यांनी मध्येच म्हटले, मंगला, माथे फिरूसारखं काय बोलतेस? मुलीच्या संबंध आयुष्याचा हा प्रश्न. मंगलाबाईंनी चिडून म्हटले, तुम्ही मध्ये एक शब्दही बोलू नका. व्यवहारातले तुम्हाला काही एक कळत नाही. व्यवहार शून्य आहात तुम्ही. वैशालीने म्हटले, रघुअण्णा काका, मी आता मेजर झाले आहे. माझं हित मला कळतं. आम्ही सांगितलेली कुठचीही एक अट पुरी झाल्याशिवाय मी त्यांच्या घरी पाऊल टाकणार नाही. मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत ती उठली. मम्मी, मी निघाले, म्हणाली आणि घराबाहेर पडली. रघुअण्णा उठले. बरं आहे नाना, मी निघतो. ते बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ नाना त्यांना रस्त्यावर पोहोचवण्यासाठी बाहेर पडले. रस्त्याला लागल्यावर त्यांनी म्हटले, रघुअण्णा, नाना, आता कुणीही काहीही करू शकणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या भलत्या वेडाने तुझ्या बायकोला झपाटलेले आहे. मुलीलाही तीच दीक्षा मिळाली आहे. त्यातून आता जमणे जुळणे मला तरी कठीण दिसते आहे. ऑफिसात मी तुला हे सगळं बोललोच आहे. नानांनी अगतिक होऊन विचारले, मग आता? मी कल्याणला निघालोय. वहिनींना सगळी कल्पना देतो. इंदूरला त्याप्रमाणे पत्र टाकतो. आता जे जे होईल ते ते पाहणं एवढंच. रस्त्याच्या कोपऱ्यावरून रघुअण्णा पुढे गेले. नाना परत फिरले. 8वा भाग इथेच संपला. आज ना ऐल ना पैल या कादंबरीचे 7वा व 8वा भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 9व्या व 10व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.